माते सांग. भक्त काय म्हणणार? काय भक्त काय म्हणणार? याचा विचार अगोदर करायला होता. पण त्याचा विचार ते आता करतात. विचार करा माझ्या. आता काय करायचंय ना? बरोबर. आता हे काय दादा, तुम्ही करणार हा देत नसते हिसकावून द्या. हा तू आम्हाला सांग. हिसकावून द्या. हा कसे देत नाही तेच बघते. काय ते? काय हो पाहू? हा हो काय हो? अरे! अरे, थांबा. अरे, थांबा. काय झालं? अरे, थांबा. काय झालं? अरे, थांबा. सोडा. अरे, सोडू नका. घे, घे. गिरिजा. गिरिजा, बाबा, घे. घे. बाबा, गिरिजा. बाबा, घे. बाबा, बाबा, थांबा. ओ, सोडा. ओ, सोडा. काहीतरी पण आहे. काय हो पाडा? गेलं. काय काय हो पाडा? काय हो पाडा, काय हो बोले ना कसं कसं झालं? बोले ना नारायण नारायण काय वा, 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 वा. इकडे इकडे काय हो? काहीतरी म्हणत होते. अरे जरा जाऊन सांग तुमच्या त्यांना. लुगड्यांचा विचार करा. अरे जाऊन आमच्या त्यांना लुगड्यांचा सांग. व्यसन. अरे मी नवरा आहे आपला जरा माझा नंबर विचार घ्या. करायला सांग. द्यायला सांग. आतापर्यंत तुमची बाजू घेतली हो आता पण बाजू घेऊन बघतो. जरा वेळ सांग. गिरिजा अगं माते काय झालं? अगं माते हो माते देवाचा लंगोटा देऊन टाक. काय भक्तगण काय बघणार तरी का? इकडे ये. एवढी तुला जर काळजी असेल ना हा, गिरिजे तर तुझा सोड आणि त्यांना दे. नको गिरिजे काय बरोबर. झालं? गंगे जरा विचार करा काय झालं? भक्तांचा तरी विचार करा. भक्तांचा विचार. अगं भक्त इकडे. नको नको त्या शब्दानं तुम्हाला बोलतील. तू म्हणतोयस हा भक्तांच्या इच्छेसाठी तुझ्या इच्छेसाठी अरे नंदिकेश्वरा त्यांचा लंगोट त्यांना द्यायचं. हो, होय ना? नंदिकेश्वर कुठं मग गेला? तू काय कर माहितीये? काय ते त्यांना जाऊन सांग. काय सांगू? त्यांना जाऊन काय सांग? ये नारदा. त्यांनी असं ओ म्हटलं जरा पाहिजे. थांबा. अरे अरे माझं काय होतंय ते माझं मला माहित. त्यांना जाऊन असं सांग, काय सांगू? अगे गंगे अगे गौरी मी हरलो ग हरलो बरोबर. असं म्हणायला सांग. आणि ते 3 वेळा म्हणायला उत्तर देऊ. आणि ते सुद्धा मोठ्यानं. देवा ये नारदा. हो मी हरलो. काय हो मी हरलो. आता तू हरलास त्याला मी काय करणार? असं तुम्हाला म्हणायचंय नारदा. ते पण 3 वेळा. ये नारदा. हा, जा त्यांना जाऊन सांग. काय सांगू? जा त्यांना जाऊन सांग. या सारी पटाच्या डावात तुम्ही हरलात. जाऊन तुम्ही सांग. नव्हे तुम्ही हरला. मी इथं असं म्हटलं पाहिजे. असं म्हटलं जा. पाहिजे. माझ्या वतीनं तू जाऊन सांग. माझ्या वतीनं तू जाऊन सांग. ये नारदा. माते काय झालं? देवांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो अगं देव हरले 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 देव हरले. मग मला इकडे देवांच्या वतीने तू सांगतोयस हो होय ना? मग देवांचा लंगोट जाते वेळी तुझा नाही का सोडून दिलास? नको नको ना? बोले ना. अरे ही परिस्थिती आली. हो माता ऐकत नाही. काय म्हणावं तरी? हो आई ऐकत नाही. लंगोटा देत नाही तुमचं तुम्ही बघा मी येते. हे नारदा दादा कुठं चाललास कुठं? हे नारदा इकडे. तू जातोयस. तू माझा पुत्र आहेस. तुमचा मी पुत्र आहे. पण कुणाला सांगू नकोस. अशी वेळ या शंभू महादेवतेवर आली हे मात्र कुणाला सांगू नकोस. हो त्यापेक्षा हा? तुम्ही म्हणा ना काय ते हरलात ते कबूल करा. हा, असं- ते पण 3 असं म्हणतो. वेळा. अरे जा जाऊन सांग मी हरलो म्हणून. जा जाऊन सांग मी हरलो माझं म्हणून. ऐकलं. जाऊन इकडे. सांग त्यांना. त्यांना सांग. द्यायला सांग. लीनतेने म्हटलं पाहिजे अगं ए गंगे नम्रतेने. अगं ए गौरी मी हरलो ग बाई हरलो. असं 3 लीनतेने वेळा. लीनतेने. नम्रतेने म्हटलं पाहिजे. हो, हो. हे नारदा काय रे झालं? हो, भोलेनाथ काय झालं? काय झालं? अरे लवकर काय ते सांग. हो काय झालं? काय झालं?
ओ काय झालं? ओ काय झालं? माता म्हणाली. माता म्हणाली आणि तू सांगतोय. होतो अजून करू तरी काय मी? अरे सांग तरी काय ते. ओ तुम्ही हरलात. मी हरलो गो. मी हरलो गो. असो 3 वेळा नम्रतेने तुम्ही म्हटलं पाहिजे. नम्रतेनं नम्रतेनं लीनतेनं लीनतेनं 3 वेळा म्हटलं पाहिजे. होतो. नारदा हा गिरिजे गंगे मी हरलो ग. गिरिजे गंगे माते तुला ऐकू तरी आलं? मी हरलो तुम्हाला ग. ऐक- थोडं थोडं येतं गिरिजे साधारण साधारण असं गंगे जरा ऐकायलंय. विचार करा ग माझा. गंगा गौरी अगं काय वेळ आणला तुम्ही माझ्या- जमत नाहीये. मोठ्याने सांगायला सांग, आम्हाला ऐकायला पाहिजे. पण लीनतेने. की नारदा आता म्हटलं त्यांना ऐकू आलं नाही. अरे मला लंगोट घेऊ दे. अरे 3 वेळा म्हणण्यासाठी मी सिद्ध झालो. हो पण त्यांना ऐकू आलं नाही. जरा मोठ्याने बोला. मोठ्याने होतो. आता लंगोट हवा खरा हा म्हटलंच पाहिजे. गंगे गिरिजे मी हरलो ग. गंगे झालं म्हणा. गिरिजे मी हरलो ग. माझा लंगोट द्या. गंगे गिरिजे मी हरलो ग. हरलो ग. हारली का? बरोबर. आपण काहीतरी थोडं सांगत होते. क्षमाची राम. बरोबर. माझी चेष्टा करण्याची तुम्ही सिद्ध झाला. काय काय माझी कुचेष्टा नाही. शंभू महादेवाला तुम्ही ओळखला नाही. मी हरलो गो असं 3 वेळा म्हणण्यासाठी सिद्ध झालो. तुम्ही खड्या खड्या हसून आणलात. तुमची मला गरज नाही. काय तुम्ही? मला तुमची गरज नाही. कैलास सोडून या रे. काय झाले? आले तरी हर्षभरीत चालू करेगा. या लबडाच्या इच्छेसाठी सारीपाटाचा डाव खेळण्यासाठी तत्पर झालो. पण आज आमचे सौभाग्याचे बरोबर. देवता आज आम्हाला सोडून अहो, गेले. आम्हाला ज्ञात नव्हतं. पण हे- एवढ्यात रागात ते करतील. पण एवढंच ते वेग आणि आमची त्यांना गरज आहे असं म्हणून गेले. काय? काय करावं तरी नाही. देवा. काहीच नाही. नारदा माते चालतो इथून. बरोबर. हे सारं घडलं ना ते तुझ्यामुळे घडलं. ओ, माझ्यामुळे काय घडलं? त्याच्या मुळाशी सर्व स्वीकार तू आहेस. आज या कैलास पर्वती तू जर आला नसता, हट्टा जर केला नसता, तर आज ही वेळ आमच्यावर नाही आली असते रे. मी एकटाच जबाबदार. आज तुझ्या इच्छेसाठी सारे पाटाचे डाव आम्ही खेळलो आणि ते सुद्धा अटीतटीचे डाव. पण वेड्या आज आमचे सौभाग्याचे देवता आम्हाला सोडून गेली. आणि काय करायचंय आम्ही? काय? अरे भक्तांना या भक्तांना काय सांगायचंय? पण भोलेनाथ पुनश्च इथपर्यंत आले पाहिजे. बरोबर. त्यांची प्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे. आम्ही फक्त आमचाच विचार करत नाही. मार्ग मी दाखविणार. अरे ते जर नसले तर या विश्वाचं काय? मार्ग आहे. आतापर्यंत मार्ग सांगितलाय. हा हे घडलं. हो. या पुढचा तरी मार्ग बाबा व्यवस्थित सांग. आणि चांगलं माते नंदनवनाच्या ठिकाणी देवाची भक्ती एकनिष्ठतेने तुम्ही केलात, देव निश्चितच प्रसन्न होणार. आत्मविश्वास आहे माझा. नंदनवनाच्या ठिकाणी शंभू महादेवतींची एकनिष्ठतेने जर भक्ती केली असेल हा तर आमचे सौभाग्याचे देवता आम्हाला प्रसन्न होणार आहे. निश्चितच. मग बा नारदा क्षणाचाही विलंब न मग करता माते मला आज्ञा द्या, मी येतो. आहे मग. नारायण. काही झालं ना तरी सौभाग्य आम्हाला हवंय. खरंय. म्हणून हे बघ आता या कैलासपुराचा त्याग करून नंदनवनाच्या ठिकाणी तुळशीच्या समोर सौभाग्य देवतेची भक्ती करण्यासाठी मग तत्पर विलंब होऊ. नको. चालेल चल म्हणते. लवकर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे वा, काय पाहतोय? या सत्य लोकाच्या ठिकाणी काय अवलोकन करतोय हा विरंचित. ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जाते
त्या ठिकाणी काय अवलोकन करण्यात येते? प्रत्येकाच्या मुखातनं वासुदेवाय नमः, ओम नमे वासुदेवाय नमः असा मंगलमय अशा प्रकारची प्रत्येकाच्या मुखातनं निघतोय तो जय जयकाराचा लंक आहे. मंगलमय अशा प्रकारचा आशीर्वाद देतोय हा विरंचित तुम्हा सर्वांना. या सत्य लोकाच्या ठिकाणी हा विरंचित वास्तव्य करतोय. होय, विश्व निर्मितीच्या वेळी 3 गुण निर्माण झाले, रज तम आणि सत्व. अर्थातच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रय देवतांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली गेली आणि तीच जबाबदारी करण्याचं कर्तव्य या त्रय देवता करतायत. म्हणून या विश्वाचं हे सारं रहाट गाडगं चालतंय. या ब्रह्मदेवानं करावं ते काय? होय, सृष्टी निर्मितीचं कार्य या ब्रह्मदेवानं करावं आणि या जगाचं पालन करण्याचं कार्य कोणी करावं? तर प्रत्यक्ष विष्णूने आणि त्यानंतर जगोक्ष खाती घेऊन संहार करण्याचं कर्तव्य कोण करत असेल तर प्रत्यक्ष महादेव. असं हे 3 गुण रज तम आणि सत्व या विश्वात वावरतायत. या विश्वाचं रहाट गाडगं चालवण्यासाठी एकसारखे अविरत झटतायत. म्हणूनच हे विश्वाचं रहाट गाडगं चालतायत. पण हे रहाट गाडगं चालवत असताना या विरंतीच्या माती अनेक जबाबदाऱ्या आहेत. म्हणून क्षणभर आपण होय हे कर्तव्य करण्याकरता तत्पर व्हावं. यावी या सुट्टीत काय चाललंय हे पाहण्यासाठी आपण तल्लीन व्हावं. हेच खरं. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. माझ्या अमरावतीच्या ठिकाणी प्रसंग घडला तो आणीबाणीचा आणि त्या प्रसंगाला अनुसरून यावेळी पळता भुई थोडी होत असता वेळी आपल्या अमरावतीचा त्याग करून सांप्रत हा इंद्र आलाय तो सत्य लोकापर्यंत. पण घडलेलं वृत्तांत विरंचितांना कथन करणं हे इंद्राला प्राप्त आहे. कोण विरंचित? अहो विरंचित, यावेळी काय गणका, काय पाहतोय? काय दृष्टिगोचर होतोय आम्हाला? आम्ही ध्यानस्थ असताना एकाएकी विरंचित अशी हा प्रत्यक्ष नजरे समोर कोण उभे? होय, यावेळी काय पाहतोय? अमरेंद्र, सुरेश, देवेंद्र प्रत्यक्ष अमरावतीचा त्याग करून तुम्ही इथपर्यंत आणि एकसारखं माझ्या नावाचा गलका तुमच्या तोंडून ऐकू येतोय. काय असं घडलंय? विरंचित, माझ्या अमरावतीच्या ठिकाणी कोणी पाताळ फोनावून एक असुर आला आणि त्या असुरानं थैमान मांडिला. त्याला प्रत्यक्ष तोंड देण्यासाठी म्हणून हा देवेंद्र तत्पर ठरला असते वेळी सुद्धा त्याच्या असुरी शक्तीच्या मुळे माझी भूमी मला सोडून इथपर्यंत यावं लागलंय. माझी आजच्या दिनी घडलंय ते आगळं आणि वेगळं. होय होय, देवतत्वाला बाधा आणण्यासाठी कुणी एक असुर निर्माण झालाय आणि या असुरानं या देवेंद्रला पळता होई थोडी करून ठेवलीये. काही घाबरू नका देवेंद्र, या विरंचित तुम्हाला अभिवचन आहे. विरंचित, कोणती अशी आसुरी शक्ती आली असेल तरी त्या शक्तीपासून संरक्षण करण्याचं अभिवचन हा ब्रह्मदेव तुम्हाला देतो आहे. विरंचित, हा देवेंद्र तुम्हाला शरण आहे. पण पहा, तो असुर माझ्या मागावून येतोय. एवढी पहा. काही कशा आसुरी शक्ती आली असतील त्याला थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र शेवटी पळून इथपर्यंत आलायस. पण या वेळी सत्य लोकाच्या ठिकाणी, होय माझ्या देवाच्या ठिकाणी आला आहे. माझ्या देवतेचं दर्शन घ्यावं. हे माझ्या दयेच्या देवा, तुझ्या शरणी हा विरूपाक्ष नतमस्तक होतोय. मंगलमय प्रकारचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. देवा, मनाचं समाधान झालंय. आज माझी जी पावलं वळली आहे ती तुझ्यापर्यंत वळली आहे. होय, यालाही कारण आहे. कारणाशिवाय क्रिया कधीही घडत नाही भक्ता. निश्चितच देवा, हा जो आलाय ना, हा 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश, याला माझ्या स्वाधीन करा. काय म्हणतोयस माझ्या भक्ता? यावेळी तू इच्छा मनात ठरली असेल तर कोणाची? हा 33 कोटी देवतांचा अधिपती
देवेंद्र तुझ्या स्वाधीन करावा असं तुझं म्हणणं आहे? निश्चितच आणि कशासाठी हवंय हा? यानं माझा धडधडीत अपमान केला. याच्या माझ्या संघर्षात माग पावलं घेतली आणि व्याघ्र म्हणे 2 पावलं माग येतोय, पुन्हा एकदा झडप घालतोय आपल्या शिकारीवरती. पण याला दाखवून द्यायचंय व्याघ्र कोण आणि सिंह कोण. अरे फक्त झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तू याला मागतोयस खरा, पण ऐक, तू इथे येण्यापूर्वी हा माझ्या आश्रयाला आलाय. अर्थात याला मी अभिवाचन दिलंय त्याचं रक्षण करण्याचं. त्या अर्थी हा तुझ्या स्वाधीन होणार नाही हे ध्यानात ठेव. देवा, तू माझा दयेचा देव आहेस. तुझी कठोर अशी भक्ती मी केली आहे. या नात्यानं का होईना याला तू माझ्या स्वाधीन कर. यावेळी मला तू अडकवू पाहतोयस माझ्या भक्त, पण हा विरंची विश्वात वावरणारा त्रय घटकातील एक विरंचित आहे. यावेळी सार विचार करून कर्तव्य आणि क्रिया करण्यासाठी तत्पर होणार आहेत. तेव्हा एकच सांगतोय, निक्षून सांगतोय, या ब्रह्मदेवाच्या मुखातून अभिवचन निघालंय की हे देवेंद्र, तुझं मी संरक्षण करेन. अर्थात तो तुझ्या स्वाधीन केला जाणार नाही हे ध्यानात ठेव. मग देवा, नाईलाज माझा होईल. कदाचित याचं रूपांतर संघर्षात होईल. जबाबदार पूर्णस्व तुम्ही राहणार आहात, म्हणून याचा विचार करूनच मी तुम्हाला सांगतोय, सामोपचाराच्या रीतीनं द्या. नपेक्षा स्वतःच्या स्वबळावर मला घेऊन जावं लागेल. कोणत्या प्रकरणी, कशा प्रकारे तू स्वबळावर या देवेंद्रला घेऊन जातोयस हेच मला पाहिजे. काय म्हणालास देवा? कोणत्या तऱ्हेनो? मग देवा, या वेळी दानवेश्वर कोण सामान्य नव्हे. स्वतःच्या स्वबळावर आणि मनगटी असणाऱ्या पराक्रमावर विश्वास ठेवून याला घेऊनच जाईल. त्याच वेळी नाव सांगेल विरूपाक्ष म्हणून. काय तुझी छात लागून गेली? शरण आहे. आशीर्वादासाठी नाही आशीर्वाद. मग या वेळी तुझा वैरी म्हणून यावेळी साऱ्याने तुझ्यावर चाल करून येत आहे. शेवटी सत्य लोकाचा त्याग देवा तू केला आहेस, पण जी सूड भावना यावेळी या विरूपाक्षाच्या मनामध्ये निर्माण झाली ती कदापि सोडणारी नव्हे. याच्यासाठी तुमचा काळ म्हणून येतोय, काळ म्हणून येतोय. ओम नमो नारायण. हरि ओम नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, मनविषी नारायण देवा, मनविषी नारायण देवा, मनविषी नारायण. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना
सुखी न संतु सर्वे संतु निरामया. हे माझ्या प्रिय भक्तांनो, हा वैकुंठीचा देव नारायण तुमच्या जीवनात येणारी सारी संकटे दूर करील, दूर करील, दूर करील. हे माझ्या प्रिय भक्तांनो, चिंता नसावी. आठवतंय तो क्षण ज्या दिवशी या विश्वाची निर्मिती करण्यात आली आणि त्याच दिनापासून या विश्वाचं रहाडगाडगं कोणत्या प्रकारे चालवावं या चिंतेत आम्ही सारे देव होतो. त्याच वेळी साऱ्या देवांनी ठरविलं की आम्ही म्हणजे त्रयदेवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयदेवतांनी या विश्वाचं रहाडगार्ग चालवण्याकरिता या विश्वाच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याप्रमाणे उत्पत्तीचं कार्य कुणी करावं तर ब्रह्मदेवांनी. या विश्वाचं पालन करण्याची जबाबदारी आम्ही आमच्या माथी घेतली. एवढंच नव्हे तर प्रत्यक्षात जगभक्षक हातात घेऊन या विश्वाचा संहार करण्यासाठी शंभू महादेवाने कार्य हाती घेतलं आणि हे विश्वाचं रहाड गाडगं सुरळीत चालू लागले. पण एके दिवशी या शांती ब्रह्मामध्ये होय साक्षात धरणी माता धेनूच्या रूपानं आमच्या पायाशी आली आणि आम्हाला लीन होऊन म्हणू लागली की देवा, या भूमीवर अधर्म अत्याचार वाढू लागले, मला हे असहाय्य झालं. देवा, यामध्ये तू माझी मदत केली पाहिजे. मग त्या धेनुमातेला आम्ही वचन दिलं की हे धेनुमाते, चिंता नसावी, आम्ही या विश्वावर येणारं संकट दूर करू आणि ते कोणत्या प्रकारे असेल. होय, चिंता नसावी, या धरणी मातेवर आम्ही 10 अवतार घेऊन या विश्वाचं कार्य सुरळीत चालू. या विश्वाची सूत्र आम्ही आमच्या हाती घेतली आणि या सूत्राचा नटनाटकी म्हणून मी नटलोय. म्हणूनच होय, या नवनाटकी मी नट झालो, या नवनाटकी मी नट झालो. सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला. या नवनाटक, या नवनाटकी, या नवनाटकी, या नवनाटकी, या नवनाटकी, या नवनाटकी मी नट झालो. सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला. सूत्रधार मी या विश्वाचा, सूत्रधार मी, सूत्रधार मी, सूत्रधार मी या विश्वाचा. सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला, सुंदर लीला दावी जगाला. या नवनाटकी मी नट झालो, या नवनाटकी, या नवनाटकी मी नट झालो. सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला. हे माझ्या
प्रिय भक्तानो, चिंता नसावी. पण हा काय प्रकार या शांती ब्रह्मामध्ये? वाचवा, हे वैकुंठीच्या नारायणा वाचवा म्हणतोय. अमरावतीचा राजकर्ता अमरेश आणि विरंचित आपण आजच्या दिनी या शांती ब्रह्मापर्यंत सांगा म्हणतोय. असा कोणतं संकट आपल्या माथी आलंय जेणेकरून स्वतःच्या ठिकाणाचा त्याग करून या शांती ब्रह्मापर्यंत आपलं येणं झालंय? हे वैकुंठीच्या नारायणा हा? इथपर्यंत यावं लागलं त्यालाही तसंच कारण घडलंय. असं कोणतं कारण? देवतत्वाला बाधा आणणारी अशी एक असुर शक्ती निर्माण केली आणि तिनं यावेळी या त्रिखंडावर धावा बोलते. काय म्हणालात? होय, या विश्वावर संकट आलंय आणि ते संकट या देवेंद्राला आपली जागा सोडावी लागली. पालन करते देवे ते. हा ते संकट माझ्या अमरावती पर्यंत आलं हा आणि माझ्याशी युद्ध करण्यासाठी तत्पर ठरलं. मग या प्रसंगाला अनुसरून माझ्या स्वस्थानाचा त्याग करून मी शांती ब्रह्मापर्यंत निघून गेलो. त्या ठिकाणी सत्य लोकातील देवता म्हणजे ही ब्रह्मदेव यांना मी शरण गेलो असता तिथपर्यंत ती असुरी शक्ती आली आणि पुढील प्रसंग विरंजितांच्या बाबतीत घडला. होय, पुढे घडलाय तो प्रसंग माझ्या बाबतीत. मी अभिवचन याला दिलं रक्षण करण्याचं. त्या आसुरी शक्तीशी संघर्ष झाला. शक्ती कोण असेल तर विरूपाक्ष नामक असेल ती आसुरी शक्ती. होय. विरंजित, चिंता नसावी. या विश्वावर आलेला संकट मी दूर करीन. चिंता नसावी. आपल्याला आम्ही आश्रय दिलाय. पाहूया. वारे देवतांनो, सत्य लोकाचा त्याग करू या क्षीर सागरात प्रवेश केला. यावेळी तुमच्या मागोमागा दानव आलाय, पण यावेळी क्षीर सागरात वास्तव्य करणारी देवता महाविष्णू याला नमस्कार करावा. कारण देव आहेत, नमस्कार करणं आपलं कर्तव्य. म्हणून हे वैकुंठीच्या देवा तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. आहे शुभ मंगल शातरेचा आशीर्वाद. सांगा म्हणतोय आमच्या पर्यंत आपलं येण्याचं कारण. देवा, हा विरूपाक्ष तुझ्यापर्यंत आला यालाही कारण आहे. कारण जगाची पालन करती देवता तू आहेस, म्हणून तुझ्यापर्यंत यावं लागलं यांच्या माग. काय म्हणालास? होय, बोलण्याचा भावार्थ आमच्या ठाणी नाही आला. या देवेंद्राला माझ्या स्वाधीन करा. काय म्हणालात? देवा, तुझं माझं वैर नाही. हे विरूपाक्ष, पहा यावेळी हा तू या देवेंद्राला नाहक त्रास दिला. एवढंच नव्हे तर या विरंचितांना सुद्धा तू त्रास दिलास. पण पहा यावेळी हा तू नाद सोडावा आणि तुझ्या स्वस्थानी निघून जावं. देवा, जर हा नाद सोडला असता तर यांच्या माग मी इथपर्यंत आलो नसतो. यानं माझा अपमान केला, त्याचा प्रतिशोध म्हणून याच्या माग मी लागलोय. तेव्हा यांच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो तुला यांनी कथन केला असेल तो तुझ्या बाबतीत घडू नये म्हणून देवा सांगतोय सामोपचारानं एकदा दे. हे विरूपाक्ष, मुखातले शब्द मुखात ठेव. अरे हा वैकुंठीचा नारायण म्हणजे कुणी सामान्य नव्हे. पहा या माझ्या भक्तांचा तू छळ चालविला आहेस. विरूपाक्ष, आतापर्यंत जे दानव माझ्यापर्यंत आले शेवटे मरून मोकळे झाले. असं जर तुझ्या जीवनात घडू नये असं वाटत असेल तर आल्या पावली चालता हो म्हणतोय. देवा, मी सारं काही माझ्या पूर्वजांच्या बाबतीत जाणतोय, तरी सुद्धा तुझ्या जवळ मागणी केली होती याला दे म्हणून. मग द्यायचं असेल तर बऱ्या बोलानं दे, नाहीतर कसं मिळवायचं हे मी ठरवू शकतो. हे विरूपाक्ष, साम दाम दंड आणि भेद ह्या 4 पुरुषार्थांच्या योगे करून मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला. जर का समजावून ऐकला नसशील तर शेवटी माझा नाविलाज. अरे कुणीतरी महाभागानं म्हटलं आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनाचं शिल्प जर का तुला घडवायचं असेल तर पहा तुला मार्ग मोकळा आहे.
आल्या पावली निघून जा म्हणतोय. तेव्हा ते शिल्प मी घडवतोय, त्या शिल्पावर टाकीचे खाऊ घालतोय आणि त्याच्यासाठी तुमच्या समोर आहे. म्हणून सांगतोय, या जनमानसात त्रैलोक्यात सत्ता हवी ती माझी. ही माझी मनीषा पूर्ण करण्यासाठी याला एकदा माझ्या स्वाधीन करा. तुमचा शेवट करीन एवढं निश्चित. विरूपाक्ष, अरे अहंकाराने मंडित होतो आहे, हा? पण एवढं लक्षात ठेव, शेवटी अहंकाराचा नाश होतो आणि चांगल्याचा उदय होतो. आणि जर का तुझा घात होऊ नये असं वाटत असेल, हा? आल्या पावली निघून जा म्हणतोय. मग देवा, यावेळी तुझं जर म्हणणं असेल तर शस्त्र सामर्थ्यानं मी जावं, नाहीतर ते मिळवावं. मग स्वीकारलं तुझं आवाहन. मग लढ कुणाची आहे? तुझ्या जीवनाचा शेवट करण्यासाठी मी हाती शस्त्र उचलले. यावेळी धूम्रास्त्राची प्रेरणा करून चारी बाजूला धूम्रास्त्र सोडून त्या धुरात नाही झालाय, पण तुमचा शेवट मी करणार आहे. मी येतोय. बरं म्हणून बरं, हा सुटलास, फुकटचा मेला असतास. तरी बरं, पण काय रे, काय अतिशय क्रोधात निघालास? अरे निघालास तरी कुठं? या देवतांचा शेवट करायचा आहे. हा होय, देवतांचा शेवट. अरे देवता पाठ दाखवून पळाल्या. ते हा? पळालेल्यांचा पाठलाग करणं तुला तरी शोभा देत नाही. देवता पाठीला पाय लावूनच पळालेले आहेत. हा, पण तू सांगितलं होतंस, या अखिल विश्वाच्या ठिकाणी वरदानाची प्रचिती घ्यायची असेल, हा. स्वर्गावर स्वारी कर. स्वर्गावर स्वारी केली, देवेंद्राचा अपमान झाला, देवेंद्रानं माझा केला, म्हणून त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी स्वर्ग सत्यलोक या वैकुंठापर्यंत आक्रमण मानवानं केलंय. म्हणजे त्रैलोक्याचा अधिपती तू झाला. होय, अरे या त्रैलोक्याचा अधिपती विरूपाक्ष म्हणतात तो मला. तरी पण मी म्हणे, अरे तू अजूनही अपूर्ण आहे. अरे रे, अरे असा कोण निर्माण झाला तेवढं सांग. असं नव्हे, अपूर्ण तो कसा? अरे तुझी वाम बाजू रिक्त आहे. म्हणजे माझी वाम बाजू रिक्त आहे? होय तर. अरे कसं काय? तुझं लग्न अजून झालेलं नाही.
निश्चितच. अरे लग्न सुखाचा उपभोग तू घेतलेला नाहीस म्हणून म्हटलं अजून तू अपूर्णच आहेस. म्हणजे लग्न झालं नाही माझं म्हणून मी अपूर्ण होय आहे. तर याच्यासाठी मला लग्न करावं लागेल. अरे लग्न करावं लागेल. अरे संधी चालून आली. संधी काय ती सांग. कारण काय आहे हा? या त्रैलोक्याचा स्वामी मी तू आहेस. हो. अरे संधी चालून आली. मला कोणी नाही म्हणणार नाही. होय तरी तर. सुद्धा नववधू कुण बघण्यात असेल तू- तर मला सांग. तू विचारण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुझ्या बघण्यात आहे. अरे दोन सुंदर स्त्रिया. हा अरे हातात पंचारती घेऊन म्हणजे पंचारती घेऊ. अरे एक सारखं तुझं नाव घेताय. माझं नाव घेत अरे तू आहे. कधी येणार हम्म. याची मार्ग प्रतीक्षा वा करताय. वा. अरे अतिशय सुंदर म्हणजे एकापेक्षा दोन आहे. दोन आणि त्यांना हा. अरे या तुझ्या शौर्यावर हा, अरे शौर्य. तुझ्या पराक्रमावर माझे पराक्रम. ती भुलून गेलाय आणि जेणेकरून त्या तुझ्याशी विवाह करू इच्छितात. काय म्हणालास. होय तर शौर्यवान तुझी मार्ग प्रतीक्षा बलवान करतात. बलाढ्य असा त्यांना जर नवरा हवा असेल आणि भक्ती करताय तर मी जाईन. हा? मी जाईन. तू जाणार आहेस तेव्हा नारदा नंदनवनाच्या ठिकाणी. मार्ग तू दाखविलाय. हा. तेव्हा लक्षात ठेव याच्या पुढं कुणाला सांगू नकोस. माझी वाम बाजू रिक्ताय. एकापेक्षा दोन आहे. वाम बाजूला आणि या बाजूला दोघांनाही ठेवी पण त्यांना हस्तगत करीत त्याच वेळी तुला चल तोंड माझ्या दाखवीन. सोबत.